नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. मकर राशीच्या मित्रांनो, जूनचा शेवटचा आठवडा हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा रहस्यमय ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या हालचाली अशा प्रकारे घडत आहेत की अनेक अनपेक्षित घटना तुमच्या जीवनात प्रवेश करू शकतात. काही संकेत तुम्हाला आधीच मिळतील, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून निसटू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 विचित्र घटनांविषयी आणि 3 महत्त्वाच्या संकेतांविषयी जे तुमचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. मकर राशीच्या लोकांनो, या काळात अचानक जुन्या व्यक्तींची आठवण येऊ शकते. अनेक दिवस संपर्क नसलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. काही जणांना अनपेक्षित फोन किंवा संदेश मिळू शकतो. सुरुवातीला ही घटना साधी वाटेल, पण त्यामागे नशिबाचा मोठा संकेत लपलेला असू शकतो. त्यामुळे कोणत्याही जुन्या नात्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी नियती जुन्या लोकांच्या माध्यमातून नवीन मार्ग दाखवत असते. दुसरी विचित्र घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. अचानक एखादे अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीचा फायदा घेणे किंवा अनपेक्षित लाभ मिळणे अशी शक्यता दिसत आहे. मात्र या काळात लोभाने कोणताही निर्णय घेऊ नका, कारण जितक्या लोभाचा योग आहे तितकाच चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक पाऊल विचारपूर्वक उचला. आता तिसरी घटना तुमच्या स्वप्नांशी संबंधित असू शकते. काही मकर राशीच्या व्यक्तींना सलग काही दिवस विचित्र स्वप्ने पडू शकतात. या स्वप्नांमध्ये एखादे मंदिर, नदी, वृद्ध व्यक्ती किंवा प्रकाश दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारची स्वप्ने अनेकदा दैवी संकेत मानली जातात. त्यामुळे अशी स्वप्ने वारंवार दिसू लागली तर त्याकडे लक्ष द्या आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथी घटना म्हणजे अचानक मिळणारी शुभ बातमी. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली माहिती मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागू शकते. काही व्यक्तींना नवीन संधीचे दरवाजे उघडताना दिसतील. मात्र ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. पाचवी आणि सर्वात आश्चर्यकारक घटना म्हणजे अचानक होणारी भेट. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शक किंवा व्यावसायिक सहकारी असू शकते. पहिल्या भेटीत या व्यक्तीचे महत्त्व तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण पुढे जाऊन तिचा प्रभाव मोठा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात 3 संकेत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आता जाणून घेऊयात पहिला संकेत. जर या काळात तुम्हाला वारंवार 111, 222 किंवा 555 सारखे अंक दिसू लागले तर हा एक विशेष संकेत मानला जाऊ शकतो. अनेक वेळा हे अंक अचानक घड्याळात, वाहनांवर किंवा मोबाईलवर दिसू शकतात. हा संकेत नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदलांचा दर्शक मानला जातो. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आता दुसरा संकेत. जर अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली किंवा दैवी गोष्टींकडे मन ओढले जाऊ लागले तर तो देखील एक महत्त्वाचा संकेत आहे. विश्व तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळवण्याचा संदेश देत असते. या काळात श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमची मोठी ताकद बनू शकतात. आता तिसरा संकेत. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक शांतता जाणवेल. मनाला प्रसन्न वाटणे किंवा विनाकारण सकारात्मक ऊर्जा जाणवणे हा देखील दुर्लक्ष न करण्यासारखा संकेत आहे. अनेकदा मोठ्या शुभ घटनेपूर्वी अशी अनुभूती येते, त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचे ऐका. मात्र मित्रांनो, या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संकेताचा अर्थ ताबडतोब समजेलच असे नाही. काही गोष्टी काळानुसार स्पष्ट होतात. त्यामुळे संयम ठेवणे आणि घाईघाईने निष्कर्ष न काढणे हे महत्त्वाचे आहे. मकर राशीचा स्वभाव मेहनती आणि शिस्तप्रिय असतो. याच गुणांमुळे तुम्ही या काळातील संधीचा योग्य फायदा घेऊ शकाल. ग्रहस्थिती सांगते की या 5 दिवसांमध्ये तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे.
अनेक गोंधळलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचानक मिळू शकतात. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पुढील टप्प्याविषयी स्पष्ट दिशा मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा आणि मनातील भीती दूर करा. ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांना नवीन कल्पनांकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. या काळात केलेले प्रयत्न पुढील महिन्यात मोठे यश देऊ शकतात. मकर राशीच्या मित्रांनो, या काळात तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमधून एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता हळूहळू समोर येऊ लागेल. काही लोकांना अचानक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, तर काहींना करिअर किंवा व्यवसायात नवीन दिशा मिळेल. शनिदेवांचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणार आहे. त्यामुळे कोणतीही संधी समोर आली तर तिचा गांभीर्याने विचार करा. कधीकधी भाग्य दार ठोठावते, पण ते ओळखण्याची जबाबदारी आपली असते. ज्योतिषशास्त्रानुसार जूनचा शेवटचा आठवडा मकर राशीच्या काही व्यक्तींना अचानक एखादा शुभ संकेत देऊ शकतो. हा संकेत एखाद्या स्वप्नातून, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांमधून किंवा एखाद्या योगायोगातून समोर येऊ शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढलेली असेल. तुम्हाला मनातून जी भावना वारंवार येत असेल तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व अनेकदा संकेताच्या भाषेत बोलत असते. ज्यांनी हे संकेत ओळखले त्यांच्यासाठी पुढील काही आठवडे अत्यंत लाभदायक ठरू शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळातील विशेष उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शनिदेव आणि आपल्या कुलदैवतेचे स्मरण करा. त्यानंतर मनोभावे ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीद, तीळ किंवा अन्नदान केल्यास शनीची कृपा अधिक वेगाने प्राप्त होते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. हा उपाय श्रद्धेने केल्यास अडथळे कमी होण्यास मदत मिळू शकते आणि मनातील अस्थिरता दूर होऊ शकते. मकर राशीसाठी जूनचा हा शेवटचा आठवडा सामान्य नाही. या 5 दिवसात घडणाऱ्या काही घटना तुमच्या जीवनातील पुढील अध्यायाची सुरुवात ठरू शकतात. त्यामुळे कोणत्याही संकेताकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि शनिदेवांच्या कृपेवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्ही ज्याची अनेक दिवस वाट पाहत आहात त्याची सुरुवात याच काळात होणार असेल. कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा आणि मनापासून प्रार्थना करा की येणारे दिवस सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवोत. मकर राशीसाठी हा काळ काही विशेष संदेश घेऊन येत आहे. या दिवसांमध्ये मिळणाऱ्या संकेताकडे लक्ष द्या. सकारात्मक विचार ठेवा आणि शनिदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जय शनिदेव. धन्यवाद. देव तुमचं भलं करो.